स्वागत आहे तुमच्या नवीन अजून एक व्हिडिओमध्ये। आज आपलं मेडिकल टेस्ट आहे, जिममध्येच राहते म्हणते काहीतरी, ते फोन आलता की काय खाऊन वगैरे यायचं नाही। तर आज आपण चाललंय खायचं आणि पाणी पण नाही पिलो। तिथे गेल्यावर बघू कसे राहते टेस्ट काय नाही व्हिडिओ जिम। अजून म्हणजे मोसम वरच्या वरी चांगलाच होत चालला आहे असं मला वाटत आहे। मला ही नजर शूट करायला खूप चांगलं वाटतं आहे। सकाळ सकाळी एकदम खतरनाक लुक दिसते, थोडं सूर्य बाहेर आलेलं, थोडीशी नमी, बघा ना कसलं लुक वाटतं आहे खतरनाक। म्हणून म्हटलं ना दररोज थोडं त्यांना शूट करता लुक तसं वाटतं आहे मला एकदम खतरनाक। आलो आपण जिमवर। आज ते फिटनेसचा काय तर टेस्ट आहे म्हणून आपण काय खावलेलं नाही आज आणि पाणी पण नाही पिलो। 1 महिना झालं ते करायचं होतं, म्हणजे 27 आपला ब्लॉग आहे आज। पण मी रोज काय नाही खाऊन येत होतो, आज तसं चालू आहे। बघा काय टेस्ट आहे काय नाही, त्याच्यावर सगळं फॅट वगैरे किती आहे काय नाही, म्हणून म्हणलं बघा पहिले टेस्ट करावं। आपल्या वर्कआउटला अजून थोडासा सपोर्ट भेटतं त्याच्यामुळं। कसं आहे माहिती आहे का, नेमकं करायचं काहीच माहीत नाही, म्हणून म्हणलं पहिलं टेस्ट करून घ्यावं। टेस्ट केल्यानंतर कळतं की फॅट आहे नाही आहे, काय करायचं काय खायचं आहे काय नाही, डाएट वगैरे सगळे ते सांगतात। बघू पहिलं फिटनेस टेस्ट करू द्या, तुम्हाला दाखवतो काय आहे काय नाही। पूर्ण व्हिडिओ बघा तरच तुम्हाला फिटनेस टेस्ट काय राहते काय नाही, मला पण माहीत नाही, म्हणून म्हणलं पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत। शेवटला तुम्हाला दाखवतो काय राहते काय नाही ते। चला तर मग फिटनेस टेस्ट करायची ती, पण ते मॅडममध्ये आलं नाही म्हणून थोडं वेट करावं लागले। बघू द्या 5-10 मिनिट वेट करू द्या, आता आपलं एक्सरसाइज चालू करू द्या, कारण आपल्याला पण जायला उशीर होतोय। ते आपलं चेंजिंग रूम वगैरे आहे, चेंजिंग रूम आहे, हे आहे आपलं स्टीम रूममध्ये वगैरे शावर, इथं आहे बाथरूम, इथं बाथरूम वगैरे 2 बाथरूम वगैरे आहे, चांगला आहे ते वही वर रूम वगैरे मोठी आहे। आता बंद लॉक आहे, शनिवारी राहते फक्त इथं, शनिवारीची स्टीम वगैरे राहते, वॉश बेसिंग वगैरे आहे इथं तुमचं हे ठेवू शकतो आपण शूज वगैरे ठेवण्यासाठी। बाहेर पण आहे एक्स्ट्रा। बघू दा 10 मिनिट वाट करू दा, वेट बघू दा, नाही तर आपलं एक्सरसाइज चालू ठेवता, कारण उशीर होईल आपल्याला पण जायला। बघत राहू मग पूर्ण वेळ। शूज काढावं लागते म्हणून बॉडीची चेकिंग मशीन। असेल मला वाटतं चेकिंग वगैरे करण्यासाठी वेट हाईट ऑन ऑफ एंटर सगळं इथं सिस्टम दिलेली आहे। बॉडी चेकिंगची लिहिली आहे बघा, काय आहे काय नाही, चालू आहे सिस्टम। बघू का कसं आहे काय नाही वगैरे। 8 30 झाली का हो सर? वय 30 झालं का? काय करायचं तिथं? बघ थांबायचं का? माझं कसं ते बघा समोर बघा, ते उचलून धरायचं का? फक्त ते स्टीलला आणता। टेस्ट करून आलो आपण, बाकी सगळं फिटिंग वगैरे आहे, फक्त माझ्या हाईटनुसार ना हे जे आहे बॉडी फॅट हे नंबरचं हे कमी करायचं आपल्याला, थोडंसं जास्त आहे बॉडी फॅट म्हण, आणि आपल्याला वाढवायचे काय माहिती आहे का, प्रोटीन कमी दाखवायला इथं। प्रोटीन म्हणजे चिकन, अंडी वगैरे, पनीर, दही हे सगळं वाढवायचं आहे आपल्याला।
बाकी तर सगळं ठीक आहे. वेट बी बरोबर आहे, पण ते म्हणतात वेट 65 किलो करायला पाहिजे म्हणतात. आता आपलं 73 किलो वजन आहे, 65 म्हणलं नाही तर मग ते म्हणतात वेट नाही कमी करायचं असेल तर मसल बँक करा म्हणून. बघू तर भेट होता काहीतरी. चेस्टचं वर्कआउट मारू आज. हे मारू 2 मशीन चेस्टला. एक मशीन आहे. मशीन मारली 3 सेटअप. डंबल मारतो 3 सेटअप. ये मारू का 10 किलो. हे एक मशीन मारायला चेस्टला. थोडं माफ करा मला, कारण कंटिन्यू व्हिडिओ येईलच, पूर्ण तुम्हाला दाखवू शकत नाही मी. थोडं काय प्रॉब्लेममुळं जसं दाखवायला तसं मग बघा, थोडं ॲडजस्ट करा. पुढं चलून चांगले करू का. आपली कधी हिंमत हारणार नाही. तुमचा पण सपोर्ट राहू द्या मला. डिप्स मारायचा. चेस्ट मारल्यानंतर 10 सेटअपचे 10 ना 3 सेटअप डिप्स मारायचे. चेस्टचा वर्कआउट झाला आज. शेवटला ना 10चे 3 सेटअप डिप्स मारायचे. या जोर मारायचे. चेस्टला जास्त फरक पडतो. थोडं सायकलिंग करून आराम करून निघूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.